पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विकास, विश्वास आणि विजय भाजपचाच या दृष्टिकोनातून भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांनी विश्वास बाळगत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे आपला मोर्चा वळविला. ग्रामीण विकासाच्या दिशेने निर्णायक लढत सुरू झाली असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक लढवत असलेल्या अधिकृत उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप नेत्यांनी उमेदवारांना भेटून त्यांना मनपूर्वक शुभेच्छाही दिल्या. या प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, गुळसुंदे पंचायत समिती माजी सदस्य जगदीश पवार, उत्तर रायगड कार्यकारिणी सदस्य जितेंद्र म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, जीवन म्हात्रे व उत्तर रायगड जिल्हा सदस्य संतोष पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम मी माझ्या मिसेसला पंचायत समिती गट कोण उमेदवारी मिळाली सर्व नेते मंडळीचा मी खरोखर आभार मानतो. दुसरी गोष्ट अशी की सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे जे आज देशामध्ये राज्यामध्ये जे काम करत आहेत, खरोखरच फडणवीस साहेब राज्याचं एक कारभार सांभाळत आहेत. खरोखर आज भाजप हा एक नंबरचा पक्ष बनलेला आहे. तो कशामुळे? तो विकास कामांच्या मुळे जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम भाजप करत आहे. खऱ्या अर्थाने आज माझ्या भागामध्ये मी ही निवडणूक लढवत आहे. या भागामध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी आता सुरुवातीला 1-2 वर्षापूर्वी चिखल्यापासून जायचा 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे तो डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण करून दिला. आताही अरुण शेठ भगत साहेबांना, आनंद ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी खूप कामं दिलेले आहेत. तिथे एक पाईपलाईन, पाण्याचा प्रश्न म्हणजे पाईपलाईनीचं काम चालू आहे. मी प्रत्यक्षात परवा दिवशी 11 वाजता रात्रीचे गेलो, त्या ठिकाणी प्रत्यक्षात मी पाहणी केली. खरोखरच एक चांगलं काम चिखले गावामध्ये चालू आहे. खरोखर या अशा विकास कामांच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. दुसरी गोष्ट अशी की शेडूम ते बेलवली वारदोली रस्ता हा डांबरीकरणाचा रस्ता आम्ही पाठपुरावा केला. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या पाठपुरावा करून तो रस्ताही आता पूर्णपणे जवळजवळ 100% पूर्ण होशी आलेला आहे. या विकास कामांच्या जोरावर आम्ही आज भाजप मत मागत आहोत.